नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. नमस्कार. आज आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरीच्या सोडतीसाठी ठाणे येथील गडकरी रंगायचं नाट्यगृह इथे आलेला आहोत. कोणाच्या स्वप्नातलं घर आज साकार होणार आहे. चला बघूया. नमस्कार. आपल्या बरोबर म्हाडाच्या अजून एक विजेता आहेत. आपण त्यांच्याशी भेटूया आणि बघूया त्यांनी काय प्रयत्न केला म्हाडाचं घर मिळवण्यासाठी आणि त्यांना आता कसं वाटतंय. नमस्कार सर, काय आपलं नाव? रोहित रवींद्र कांबळे. रवींद्र कांबळे. बरोबर. आपण कधीपासून फॉर्म भरताय म्हाडाचा आणि हा आपला पहिलाच प्रयत्न आहे की आपण ह्याच्या अगोदर पण प्रयत्न केला? माझी दुसरा टाइम आहे. मी फर्स्ट टाइम भरला होता, पण ते फक्त एकदा फॉर्म भरला होता. त्या टायमाला मी 8 फॉर्म भरले होते, त्यातला 1 नंबर लागला मला. मी खूप खूप खुश आहे. आज फर्स्ट टाइम माझा घर आणि झालं. आपल्याला कुठल्या ठिकाणी घर लागलंय? मला डोंबिवलीमध्ये लागलाय, डोंबिवलीमध्ये डोंबिवली रुणावल गार्डन मध्ये यांना घर लागलेलं आहे. 2 BHK लागलेलं आहे. 2 BHK लागलेला आहे. सरांच्या चेहऱ्यावरच आनंद आणि मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद अगदी आपल्याला ओसंडून वाटायला येते. आपल्या घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद झाला. आमचं खूप स्वप्न होतं की आमचं काही घर असावं आणि आता आमचं स्वतःचं घर होतं म्हाडाच्या कृपेमुळे. धन्यवाद. म्हाडाच्या ही जी ऑनलाईन प्रणाली झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं का? म्हणजे कसं वाटतं हे ऑनलाईन प्रक्रिया ऑनलाईन झाली खूप सुंदर प्रक्रिया आहे. सब एकदम लिगल प्रक्रिया आहे. आपल्याला पैसे कधी भरतो आपण, आपल्या ॲप्लिकेशन डेट प्लस आपल्या सोडतची डेट ही सर्व पूर्ण पैशावरती येते. पूर्ण वेबसाईटवर येते. कुठली हे नाही आहे, फ्रॉड केस नाही आहे. काही अडचण झाली नाहीये पूर्ण प्रक्रियेमध्ये? तुम्हाला काही असं टेन्शन वाटलेलं नाहीये की आपण म्हाडामध्ये फॉर्म भरलाय आणि टेन्शन आले काय होईल आता? मी फर्स्ट टाइम भरला होता तर माझे पैसे जेव्हा रिटर्न आले मला पूर्णपणे गॅरंटी होती की पैसे तर रिटर्न येतात. जरी घर नाही लागलं तरी आपले पैसे सुरक्षित आहेत आणि ते आपल्याला टोटल मी 9 ठिकाणी फॉर्म भरले होते. तुम्हाला सर दाखवते 9 ठिकाणी सरांनी भरले होते. हे माझं हे आहे, 9 ठिकाणी फॉर्म भरले होते. मला माहिती होते पैसे म्हाडाचे रिटर्न येतील. म्हणजे म्हाडाकडे भरलेले पैसे आपले कुठेही जाणार नाहीत. त्यांनी 9 ठिकाणी एवढे पैसे भरले होते आणि ते सुद्धा आपल्याला परत येईल. हा त्यांचा म्हाडावरचा विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच त्यांना घर पण लागलेलं आहे. म्हणून तुम्ही लोकांना एन्करेज कराल का की म्हाडामध्ये फॉर्म भरा, पैसे येतात, रंग लागतो, स्वप्न पूर्ण होतात. थँक्यू म्हाडा. पहिल्यांदा आपण कुठे राहतो? आम्ही राहायला ठाण्यामध्ये जाऊ. सुदेश चालवायचे इथे. माझं झोपडीमध्ये घर आहे. आज बिल्डिंगमध्ये घर होणार. बिल्डिंगमध्ये घर होणार आहे. आणि म्हणजे ज्या किमतीमध्ये तुम्हाला हे घर मिळतंय त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? हां, आजची तारीख बघायला तर डोंबिवली म्हणा किंवा ठाणे म्हणा, आज 2 BHK म्हटलं तरी 50-60 लाख जातो. आज म्हाडाच्या कृपेने आपल्याला 20 प्लस GST जे काय असेल ते 30% माझा स्वतःचं रूम होऊन जाईल. जवळपास अर्ध्या पाऊण किमतीमध्ये आपल्याला म्हाडातर्फे घर मिळते. म्हणजे तुमच्या घराचं स्वप्न साकार झालंय आणि त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू तुम्हाला. ओके. आपल्यासोबत अजून एक म्हाडाचे विजेते आहेत. आपण त्यांना भेटून बघूया की त्यांना कसं वाटतंय आणि काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. नमस्कार सर, काय आपलं नाव आहे? गोपाल रामदास पाखरूट. आणि आपण हा पहिलाच प्रयत्न केला आहे? हा आमचा 2017 पासूनचा प्रयत्न सुरू आहे. 8वा-9वा प्रयत्न. 8व्या-9व्यांदा प्रयत्न केलेला आहे म्हणजे सर. ठाणे पुणे वरून पण आम्हाला आतापर्यंत लागलेला नाही. यावेळेस पण आम्ही 5 अर्ज टाकलेले, त्यापैकी 1 अर्ज लागला आहे आम्हाला पहिल्यांदा. आणि आपल्याला कुठे घर लागलंय सर? रुणवाल गार्डनला 2 BHK फ्लॅट लागलेला आहे. म्हणजे तुमचा प्रयत्न जरी उशिरा लागला तरी तुम्हाला 2 BHK मिळालेला आहे. ते पण रेडी पोझिशन आहे. त्यामुळे सरांना खूप आनंद झालेला आहे. आणि जरी उशिरा लागलाय तरी आपल्या घराचं स्वप्न साकार झालं आहे असं तुम्हाला वाटतं? हो. आणि या अगोदर आपण कुठे राहतो? आता आम्ही इथं विहांग पार्कला राहतो. भाड्याने राहता? तुम्ही भाड्याने राहताय म्हणजे आता तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्ही जाताय म्हणजे त्याचा आनंद काही आवडत आहे. काय म्हणते मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे याच्याबद्दल? नाही, मी खूप खुश आहे. आमचं स्वतःचं घर होणार आहे. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आपल्या घरात राहण्या कधी खूपच चांगलं आहे. आणि ते पण 2 BHK फ्लॅट लागले. ते पण म्हणजे आम्ही तर आमचं स्वप्न पण नव्हतं की आम्ही आयुष्यात कधी 2 BHK फ्लॅट विकत घेऊ म्हणून जास्तीत जास्त आम्ही 1 BHK आणि ते पण बदलापूर साईडपर्यंत घेऊ. एवढ्या आतमध्ये घेणं आम्हाला तरी पॉसिबल नव्हतं. पण तरी म्हाडाच्या कृपेने म्हणा किंवा म्हाडाच्या एका प्रयत्नामुळे आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करता आलं. अपेक्षेपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळालेलं आहे ते म्हाडाच्या प्रयत्नांमुळे. आणि जी म्हाडाची ऑनलाईन प्रणाली होती त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी नाही ती तर एकदम उत्कृष्ट अशी पद्धती म्हाडाने स्वीकारली आहे. त्याच्यामुळेच आम्ही त्याच्यात प्रयत्न करत होतो. पहिल्या आधी जे ऑफलाईन होते तेव्हा मानवी हस्तक्षेप होता, त्याच्यात काहीतरी माल प्रॅक्टिसेस होण्याचे खूप सारे चान्सेस होते. पण ह्यामुळे आता ऑनलाईन केल्यामुळे ते चान्सेस
कमी झालेले आहे. मी तर असं म्हणेल की हे नगण्य प्रमाणातच आहेत. आणि आमच्या ऑफिसमधल्या मागच्या वेळेसच म्हणजे आमचे सर आहेत, त्यांना 2 लॉटरीमध्ये 2 फ्लॅट लागले. खूप खूप अभिनंदन सर. आणि तुम्ही लोकांना एनकरेज करा हो, शकता की नक्कीच. म्हाडामध्ये फॉर्म भरा. नक्की. म्हणजे जे प्रयत्न करताय मी तर प्रयत्न करत नव्हते, ते माझ्या मित्रांना पण सांगायचं, मला नाही लागला तरी पण सांगायचं किंवा मी भरतोय, मला वाटतंय लागणार तर तुला पण लागेल, एक चान्स तुझा वाढेल. आशा ठेवा. आशा ठेवा, कधी ना कधी लागेलच. आणि एवढ्या कमी पैशात तुम्हाला कुठं बाहेरचे बिल्डर्स देणार नाही. जे प्रायव्हेट वॉल गार्डनमध्ये याच जर 2 BHK घ्यायला गेलो तर मी 60-70 लाखाला मिळणार आहे. म्हाडामध्ये 18 लाखात मिळाला आहे तो. 18 लाखात. आणि जे काही वरचे जे असतील 4-5-6 लाख रुपये पकडा तरी 25-26 मध्ये जाईल, 30 मध्ये जाईल, पण 60चा 30 मध्ये म्हणजे अर्ध्या भेटणार. किमतीत जवळपास म्हाडाने आपल्या घराचं स्वप्न स्वप्न पूर्ण पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लोकांना नक्कीच सांगू शकता हो. की तुम्ही फॉर्म भरा. हा एनकरेज तर करणारच. आता माझ्यावरून ऑलरेडी एनकरेज होतील, माझे सोबती असतील ते, त्यांना पण समजेल हा मित्रपरिवार की हा ठीक आहे, याच्यात होऊ शकतं, काहीतरी चांगल्या प्रकारे आपलं स्वप्न साकार होऊ शकतं. धन्यवाद. अभिनंदन. कोकण मंडळाच्या म्हाडा लॉटरीचे अजून एक विजेते मिळालेले आहेत. त्यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळालेलं आहे. नमस्कार सर, आपलं नाव काय आणि आपण कुठे फॉर्म भरला आहोत? माझे नाव राहुल पवार, माझे मिसेस कविता आणि मुलगा आमचा मयूर. आम्ही सुरुवातीला म्हणजे म्हाडाबद्दल जेव्हा लॉटरी निघालेल्या होत्या त्यावेळेस कुठे भरायचे, काय भरायचे याच्याबद्दल आम्हाला बिलकुलही कल्पना नव्हती. पण मॅडमचं गीता ज्ञान नावाचा जो चॅनल होता तो मी फॉलो केला. त्याच्यावरती मी त्यांचे नवीन व्हिडिओ बघायला लागले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ पण दाखवले. त्याच्यापैकी मला डोंबिवलीचे रुनवाल गार्डन इथला परिसर मला आवडला आणि मी त्या ठिकाणी फॉर्म भरला. हा पहिलाच अटेम्प्ट हा आहे? माझा पहिलाच अटेम्प्ट. मी हा पहिल्यांदाच फॉर्म भरला आणि तुम्हाला घर सुद्धा लागलेलं आहे. ते खूप छान, खूप अभिनंदन. पण म्हाडाचा जो कॉन्सेप्ट आहे ऑनलाईन प्रणाली किंवा अर्ध्या किमतीत आपल्याला घर मिळते, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे ही आपण जर म्हटलं तर म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे की त्याच्यात आपल्यासारखे जे मीडियम किंवा जे कमी अल्पदरातील लोक जे असतात, कमी उत्पन्नाचे जे लोक असतात त्यांच्यासाठी हा म्हणजे एक चांगला प्रोजेक्ट म्हणावा लागेल. कारण कसं मुंबईत घर घेणे ही म्हणजे प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नसते. पण आज आपण गरीब असून सुद्धा आपण स्वतःचं मुंबईमध्ये घर घेऊ शकतो. स्वप्नातलं घर आपल्याला इथं मिळालेलं आहे. त्याबद्दल आपण म्हाडाचे खूप आभारी आहोत. आणि तुम्हाला तुमचं घर तुमच्या कामाच्या ठिकाणापासून वगैरे व्यवस्थित आहे का? हो, कामाच्या ठिकाणापासून पण एकदम म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावरती. म्हणजे तुम्ही मनाने खूप संतुष्ट आहात की तुम्हाला जे पाहिजे म्हणजे मी याच्यासाठी खूप लकी समजावं लागेल मला. मॅडम तुम्ही काय म्हणू शकता? तुम्हाला काय बोलायचं की तुम्ही पहिल्यांदाच तुम्हाला घर लागलंय आणि ह्या अगोदर तुम्ही कुठे राहत होता? माहितीच नव्हतं. आम्ही ग्रामीण भागात आलेलो आहे. चाळीसगावमध्ये छोटंसं खेडेगाव आहे. तिथून आम्ही डायरेक्ट इकडे आलो. इथं आल्यानंतर पहिल्याच याच्यात ट्राय केलं आणि पहिल्याच त्यामध्ये आम्हाला घराची याच्या अगोदर भाड्याच्या घरात राहत होता? अजून पण भाड्याच्याच घराच्या राहतो. आणि आता भाड्याच्या घरापासून तुम्ही स्वतःच्या घरात राहतात. आणि ते पण रेडी टू पोझिशन घर आहे, त्यामुळे तुम्हाला ते लवकरच मिळणार आहे. आणि तुमचं अगदी असं वाटत असेल की कधी एकदा मी माझ्या कधी बघणार आणि कधी ते बघू असं करायचं. तुला काय वाटतंय बघा, कसं वाटतंय तुझ्या घरामध्ये जाताना? छान वाटतंय. पप्पांना पहिल्याच ह्याच्यामध्ये घर मिळालंय, मग तुला काय आनंद वाटतंय ना? खूप खूप धन्यवाद सर, आपण आमच्या चॅनलला हे केला आणि आमच्याकडे तुम्हाला मस्त माहिती मिळाली आणि अशीच आम्ही देत राहू. बरोबर, आम्ही अशीच माहिती द्यायचा प्रयत्न करू. आणि तुम्ही लोकांना असं encourage करू शकता की तुम्ही फॉर्म भाडामध्ये तुम्हाला प्रयत्न करा. आता आम्हाला लागल्यानंतर बाकीच्यांना पण आता हुरहुरी लागेल की आम्ही पण आता कधी पुढची लॉटरी येते आम्ही पुढे कधी फॉर्म भरतो. प्रत्येकाला आता हुरहुरी तुम्ही लागली तुमच्या आहे. मित्रमंडळीमध्ये नातेवाईकांमध्ये म्हणू शकता की ही प्रणाली आहे आणि याच्यामध्ये ओके. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.